गुरुमाऊली सांगतात की देवांच्या अगोदर सुद्धा पितरांना मान द्यायचा आहे. पितरांची सेवा करणं म्हणजे केवळ धार्मिक विधी करणं नाही, तर आपल्याला पूर्वजांचा आदर करणे आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेणे आहे. त्यामुळे आपण सर्वांनी नित्य नियमाने दररोज पितरांची सेवा करावी, जेणेकरून त्यांच्या आशीर्वादाने समृद्ध आणि सुखी जीवन आपण जगू शकतो. पितरांचे स्मरण केल्याने, त्यांच्या कार्याबद्दल आदर बाळगल्याने आपल्याला आयुष्यामध्ये सुख, समृद्धी आणि यश मिळतं. पितरांच्या प्रसन्नतेसाठी त्यांची उपासना नित्य नियमाने दररोज करणं गरजेचं आहे. पितरांचं स्मरण करून तुम्ही योग्य वस्तूंचं दान करू शकता, जसं की वस्त्र असेल, अन्नदान, शिदादान, पाणीदान किंवा यथाशक्ती तुम्हाला जे काही दान करणं शक्य होईल ते पितरांचं स्मरण करून तुम्ही दान करू शकता. त्याचबरोबर पितृपक्षामध्ये श्राद्धादी कर्म करणं हे सुद्धा अतिशय गरजेचं आहे. पितरांच्या आशीर्वादाने आपल्याला शारीरिक, मानसिक बल प्राप्त होते, ज्यामुळे आपण कोणत्याही कामामध्ये यशस्वी होऊ शकतो. पितर आपल्या कुटुंबामध्ये सुखी आणि निरोगी संतान देण्यास मदत करतात. आजकाल बऱ्याच जणांना बघा, ट्रीटमेंट सुरू आहे, हा दवाखाना झाला की तो दवाखाना झाला, बरेच प्रयत्न करताय पण यश मिळत नाहीये, संतान प्राप्ती होत नाहीये. मग अशा वेळी कुठेतरी तुम्ही पितरांची सेवा करा, बघा तुम्हाला नक्की यश मिळेल. माझा स्वतःचा, माझ्या कुटुंबातील, माझ्या जवळचा एक अनुभव आहे की खूप ट्रीटमेंट घेतली, 3-4 वर्ष ट्रीटमेंट घेतली. ट्रीटमेंट घेतल्यानंतर बाळ राहिलं सुद्धा, पण त्यानंतर मिसकॅरेज होत होतं. फक्त 3 अमावस्या पितरांचं स्मरण करून शिदादान केला गुरुजींना. 3ऱ्या अमावस्येला ते प्रेग्नेंट होते आणि दुसरे जे होते ते 5व्या किंवा 6व्या अमावस्येला प्रेग्नेंट होते. दोघांनाही मुलं झालेली आहेत. 1.5-2 वर्षाचा मुलगा आहे आणि अगदी व्यवस्थित चांगला सुदृढ मुलगा झालेला आहे. त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी करून बघा. आणि हो, मी सांगितलं आहे म्हणून किंवा अजून कोणी सांगतंय म्हणून नाही, तुमची श्रद्धा असेल तरच तुम्हाला अनुभव येतात. जसं की बघा, विश्वास असेल तर दगडामध्ये सुद्धा देवत्व येतं आणि विश्वास नसेल तर मंदिरामध्ये सुद्धा फक्त दगड आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या विश्वासावर काम करत असतात. त्याचबरोबर पितरांच्या आशीर्वादाने आर्थिक समृद्धी सुद्धा आपल्या घरामध्ये येते आणि आपण आर्थिक तंगीपासून किंवा आर्थिक अडचणींपासून दूर राहतो. पितर आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी घेतात, त्यामुळे आपण निरोगी राहतो, आपल्याला निरोगी आयुष्य प्राप्त होतं. बऱ्याच घरांमध्ये बघा, सततचं आजारपण, पैसा येतो तो दवाखान्याला जातो, एकाचं झालं की दुसऱ्याचं दुखणं, छोटं दुखणं असतं पण त्याचं मोठ्यामध्ये रूपांतर होतं, जास्त पैसे जातात, शरीराला व्याधी लागते. मग ह्या गोष्टी सतत कुठेतरी तुमच्या घरामध्ये होत असतील, अशा वेळी सुद्धा तुम्ही पितरांचं स्मरण करून पितरांच्या काही सेवा करायला सुरुवात करा. बघा तुम्हाला नक्कीच रिझल्ट मिळेल. कोणत्या ना कोणत्या डॉक्टरच्या गोळ्या तुम्हाला इतक्या लागू होतील की तुमचा तो आजार मुळापासून बरा होईल आणि घरातील सर्वांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होईल. त्याचबरोबर पितरांच्या आशीर्वादाने आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती नांदते आणि वैवाहिक जीवन सुद्धा आपलं आनंदी राहतं. बऱ्याच वेळेला नवरा बायकोचे भांडणं, वडिलाचं मुलांचं जमत नाही किंवा आईचं मुलांचं जमत नाही, सासूबाई सुनेचं जमत नाही, घरात सगळं काही आहे, पैसा अडका आहे, नोकरी वगैरे सगळे व्यवस्थित करतात, पण भांडणं आहेत, घरामध्ये शांतता नाहीये, कुठेतरी तुमच्याकडून पितरांची सेवा होत नाहीये. अशा समस्या, असे प्रॉब्लेम्स घरात होत असतील तर पितरांची सेवा करायला सुरुवात करा. बघा तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील. पितरांची सेवा करणं आणि ती नित्य नियमानं करणं हे आवश्यक आहे, कारण त्यांच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी आणि आरोग्य प्राप्त होते. आणि नियमितपणे आपण हे श्राद्धादी कर्म केल्याने पितर प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने आपल्याला विविध लाभ मिळत असतात. म्हणून पितरांची सेवा करणं ही गरजेचं आहे. तुम्ही या अक्षय तृतीयापासून किंवा तुम्ही ज्या दिवशी हा व्हिडिओ बघताय त्या दिवसापासून पितरांची सेवा करायला सुरुवात करा. दररोज पितरांची सेवा काय करावी, वेगळा टायमिंग वगैरे काहीही काढण्याची गरज नाही. तुम्ही महिला असू द्यात, पुरुष असू द्यात, आपण दोघंही पितरांची सेवा करू शकतो. महिलांनी केली तर अतिशय उत्तम, याचा लाभ संपूर्ण कुटुंबाला मिळतो. आणि कर्त्या पुरुषाने ही सेवा केली तर अतिशय उत्तम, याचा लाभ घरातील सर्व सदस्यांना मिळत असतो. तर सेवा काय करायची आहे, दररोज स्नान केल्यानंतर तुम्ही जर देवपूजा करत असाल तर देवपूजा सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही पितृस्तुती म्हणायला सुरुवात करा. फक्त 1 ते 1.5 मिनिटं लागतो पितृस्तुती म्हणण्यासाठी. आपलं नित्यसेवेचं स्तोत्रमंत्र पुस्तक आहे, त्याच्यामध्ये पितृस्तुती दिलेली आहे. तर तुम्ही पितृस्तुती म्हणा, त्यानंतर जे काही स्तोत्र, मंत्र, देवपूजा या गोष्टी आहेत त्या करा. दिवसभरातला
सकाळचा फक्त तुमचा 1 ते 1.5 मिनिट पितरांच्या सेवेसाठी द्या आणि मग बघा की तुम्हाला याचे किती लाभ हळूहळू आयुष्यामध्ये दिसू लागतात. तुम्ही आता देवपूजा करत नसाल, तुमच्या घरातील इतर मंडळी देवपूजा करतात, तर काय करायचं, दररोज सकाळी स्नान झालं की दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आणि पितृस्तुती म्हणायची, पितरांचं स्मरण करायचं आणि जे काही तुमचे काम आहेत ते तुम्ही करू शकता. किंवा दुसरा ऑप्शन, दररोज स्नान झाल्यानंतर किंवा देवपूजा करण्याच्या आधी तुम्ही 12 ज्योतिर्लिंगम जे आहे स्तोत्र ते तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्यानंतर मग जे काही स्तोत्र मंत्र देवपूजेची सुरुवात आहे ती तुम्हाला करायची आहे. यामुळे सुद्धा पितृदोषाचा जो त्रास आहे तो बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होतो. सकाळच्या वेळी घाई गडबड असते, तुम्हाला शक्य नाही, तर संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतरची जी वेळ असते ती सुद्धा पितरांची सेवा करण्यासाठी अतिशय प्रभावी असते. मग संध्याकाळच्या वेळी तुम्ही दक्षिणेकडे तोंड करून पितृस्तोत्र किंवा पितृस्तुती म्हणू शकता. मला पर्सनली सांगायचं झालं तर पितृ अष्टक खूप आवडतं म्हणायला, तर मी पितृ अष्टक म्हणते. तुम्ही पितृ अष्टक सुद्धा म्हणू शकता, हे तुम्हाला गुगलवर मिळून जाईल, त्याची तुम्ही प्रिंट काढून घेऊ शकता आणि ते तुम्ही म्हणू शकता. यानंतर प्रत्येक अमावस्या पितरांचं स्मरण करून त्यांच्यासाठी तुम्ही शिदादान करू शकता किंवा एखाद्या गुरुजींना, एखाद्या गरजू व्यक्तीला आपल्या घरी बोलवून त्यांना दुधाची 1 पिशवी, जे काही तुम्हाला फळं शक्य असतील कोणतंही फळ, आणि त्यानंतर यथाशक्ती जी काही तुम्हाला दक्षिणा द्यायची असेल ती दक्षिणा तुम्ही त्याला देऊ शकता. ती जर व्यक्ती दूध पित असेल तर घरी आल्यानंतर दुधाच्या पिशव्याऐवजी तुम्ही त्यांना दूध सुद्धा प्यायला देऊ शकता. जेव्हा आपण पितरांसाठी कोणाला बोलवत असतो तर त्यांना चहा वगैरे करायचा नसतो, पाणी देऊन दूध प्यायला द्यायचं असतं, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. आणि दूध नाही पिलं तर दुधाची पिशवी द्यायची आहे, पाणी वगैरे प्यायला द्यायचं आणि दुधाची पिशवी द्यायची आणि पित्र समजून त्यांना नमस्कार सुद्धा करायचा आहे. तिसरं म्हणजे तुम्ही प्रत्येक एकादशीला, महिन्यामध्ये 2 एकादशी येतात, तर एकादशीला तुम्ही श्रीमद संक्षिप्त भागवत जे आहे त्याचं पठण तुम्ही करू शकता. संक्षिप्त भागवत कसं वाचावं, किती वेळ लागतो, नियम काय आहेत, या सर्वांचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता. संक्षिप्त भागवतचे पठण केल्याने सुद्धा पितृदोषाचा, प्रखर पितृदोषाचा जर तुम्हाला त्रास असेल तर तो हळूहळू कमी होऊ लागतो आणि ही सेवा कंटिन्युअसली केल्याने तुम्हाला नारायण नागबळी करण्याची सुद्धा गरज पडत नाही, एवढी प्रभावशाली ही सेवा आहे.